राम राम मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर हे आहे शुक्रवार मार्केट आणि हे डीमार्टच्या एकदम समोर लागतं। तर ह्याचा ॲड्रेस आहे पनवेल। तर ओल्ड पनवेलमध्ये जे डीमार्ट आहे ना त्याच्या समोरच हे मार्केट लागतं आणि शुक्रवारचंच लागतं फक्त। आणि दिवसभर नसतं, नाहीतर तुम्ही सकाळी जाऊन बसाल आणि म्हणाल की मार्केटच नव्हतं। तर हे 4 किंवा 5च्या नंतरच लागतं, म्हणजे 4 वाजता हे लोक यायला सुरुवात होते आणि 8च्या नंतर खूप जास्त गर्दी होते इथं। 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत हे मार्केट असतं फक्त शुक्रवारचं। तर चला मी दाखवते। आणि इतक्या स्वस्त स्वस्त गोष्टी तुम्हाला इकडं बघायला मिळतील, भांड्यांपासून ते कपड्यापर्यंत, ज्वेलरीपासून सगळं इथं मिळतं। आणि खूप जास्त मार्केट मोठं आहे, म्हणजे इथं फिरून फिरून पाय दुखतील इतकं जास्त मोठं मार्केट आहे हे। आणि हर बार आम्ही म्हणतो की काय घ्यायचंच नाही आहे, चला असंच फिरून येऊया। आणि इथं आल्यानंतर आहे ना इतकं काय काय घेतो ना, म्हणजे इथं यायचं म्हणजे फक्त आपल्याजवळ पैसे पाहिजेत, बाकी काही नाही। आणि 2 पिशव्या मोठ्या मोठ्या घेऊन जायचं। आपण म्हणतो जाताना की काय नाही घ्यायचं, पण येताना खूप काही घेऊन येतो। तर ह्या बॅगा बघा, म्हणजे अशा प्रकारच्या बॅगाही इथं मिळतात। आणि त्याच्यानंतर आम्ही काय काय घेतलं तेही मी तुम्हाला दाखवते नंतर। तर ह्या पॅन्ट आहेत बघा, 150-200 रुपयाला या प्रकारे मिळतात। आणि हे जे सगळे गळ्यातलं आहे ना, हे फक्त होतं 100 रुपयाला, कुठलंही घ्या। आणि हे होतं ते 200-250 रुपयाला होतं, मोठं आहे ते 150, 250, 200 अशा प्रकारचं होतं। आणि ह्याच्यामधलं कुठलंही तुम्ही घ्या फक्त 100 रुपयाला होतं। आणि क्वालिटी चांगली असते, असंही नाही की क्वालिटी खराब आहे म्हणून। तर ह्याच्यातलं पण आम्ही हर बार काही ना काही घेऊन जातोच। आणि साडीवरती हे घातल्यावर खूप जास्त चांगलं दिसतं, तुम्ही बघू शकता। हे ज्वेलरी आहे फक्त 100 रुपयाला। आणि त्याच्यानंतर इथं तर मी काय घेतलं नाही, कारण मी गेल्या वेळेस ह्याच्यातलं भरपूर घेऊन गेलेले आहे। आणि हा स्कर्ट बघू शकता तुम्ही, हा स्कर्ट बाहेर घेतल्यानंतर 400-500 रुपयाला मिळेल, तो इथं फक्त 200 रुपयाला आहे। आणि घातल्यानंतर ही खूप जास्त सुंदर दिसत होता हा स्कर्ट। आणि हा स्कर्ट पूर्ण कॉटनचा आहे। त्याच्यानंतर परत एकदा ज्वेलरी बघा इथं, हे पण फक्त 100 रुपयालाच आहे बरं का। हे जे मी तुम्हाला आता दाखवते तेही फक्त 100 रुपयाला आहे। ह्या बांगड्या 100 रुपयाला आहेत, काही 50 रुपयाला आहेत, गळ्यातले 100 रुपयाला आहेत। अशा प्रकारची हे ज्वेलरी मिळते इथं। आणि साडीवर हे खूप जास्त सुंदर दिसतं। आणि मला खरं सांगते, अगोदर बिलकुल ज्वेलरीचा शॉक नव्हता, पण जसं मी मुंबईमध्ये पनवेलमध्ये आले त्याच्यानंतर इथं खूप काही बघायला मिळालं शुक्रवार मार्केटला। आणि त्याच्यानंतर मी ज्वेलरी घ्यायलाच लागले आणि आता खूप जास्त आवडतं मला घ्यायला। आता हे बघा, हे मोत्यांमध्ये गळ्यातलं किती जास्त सुंदर दिसतंय। आणि हे पण बघा, म्हणजे जे 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 इथं बघाल ना असं वाटतं हे घेऊ का ते घेऊ, इथं आल्यानंतर असं होतं। आणि इथं मी हे पण डिझाइन घेतलेलं आहे, तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, ते कमळ आहे ना ते डिझाइन खूप कितीला आहे साडीवरती, ते पण मी घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे शूज 200ला छान आहे, पण सॅडल ते बघ ना किती मऊ, बघ कशी मस्त काय म्हणतात ते, व्हिडिओ बना रहे क्या? व्हिडिओ बना रही हो भैया। ह्या भैयाकडे खूप छान सँडल मिळतात, 200 रुपयाला आहेत बघा। कुठलंही घ्या 200ला आहे का फक्त 200 ते 100ला? आणि हे वेगवेगळे आहेत का? हे 200ला, लाइट वाला शूज भी है, हे कितीला आहे? 300 रुपये। बघा किती जास्त स्वस्त मिळतं इथं। आणि किती सुंदर शूज आहे हे, छोट्या बाळासाठी किती छान दिसेल। आणि ते तर फक्त 100ला। आणि हा दादा बसतो, ह्याच्याकडे खूप जास्त सुंदर सुंदर शूज आहेत। आणि ह्या पर्सही तुम्ही बघू शकता, आपण ज्या वेळेसला दुकानात जातो त्यावेळेस 400-500 ह्या रेंजमध्ये दुकानवाले आपल्याला पर्स देतात। आणि हे पर्स बघा, डिझाईन इतकं सुंदर आहे पर्सचं सगळ्या, हे फक्त 200 रुपयाला आहे बरं का। ह्याच्यातलं कुठलंही घ्या 200 रुपये। आणि ज्या ह्या साईडला आहेत दुसऱ्या त्या फक्त 100 रुपयाला आहेत, कुठलीही घ्या 100 रुपये। अशा प्रकारच्या या पर्स आहेत। आणि खूप जास्त सुंदर पर्स असतात ह्या, माझ्याकडे पण आहे, 2-3 घेतलेत। कारण पैसे आपल्या इकडं काही नसले तरी चालतील, पण पर्स पाहिजे, फक्त मोकळी घेऊन हिंडायचं असं। आणि त्याच्यानंतर ही खेळणी बघा, कुठलंही घ्या 100 रुपये। आणि जर बिझनेस करायचा असेल ना तर तुम्ही एकदा घेऊनच जातो मी काय कितने का है कढ़ाई? छोटा वाला कितने का है? नवी लेके गई, वो कितने का है? ये वाला 350, ये वाला 150 रोड पे। हाँ वही तो,
है दीदी, महंगा मिल रहा है, आप लेने जाओ, बहुत महंगा मिलता है। फाइनल 300 लास्ट 300 ला येईल. दीदी 250 बिना कानाची पाहिजे तर बिना कानाची घे. नाही ह्याची हे खूप छान दिसतंय ना. असं खूप जास्त काय करायचं असेल तरी होईल, दिवाळीत काय तळायचं असेल तरी होईल शेव बिव ना. काही आणि वेट पण जास्त आहे याचा. 300 म्हणतात आहे ना, 250 ला नाही देत आहे. पण छान आहे, पसरट पण आहे ना तळायला वगैरे. तळायला वगैरे. आणि ती कढई मी शेवटी लास्टला 280ला घेतली, कारण कढईची साईज मोठी आहे म्हणून. आणि कमी जास्त करून देतात, ते जास्ती सांगतात आणि नंतर कमीमध्ये देतात. आणि ह्या साड्या बघा, आता ह्या साड्या तुम्हाला वाटतील की जुन्या आहेत, पण हे साड्या नवीन आहेत. आणि ह्या फक्त साड्या 200 रुपयाला होत्या. आणि बरीच लोक इथं घेत होते, पण मी साड्या काही इथं घेतल्या नाहीत. आम्ही फक्त बघतो दरवेळेस आल्यानंतर इथं. आणि नवीन असतात हा, असं काही नाही की वापरलेलं आहेत, असं काही नाही. 200 रुपयाला त्या साड्या होत्या, कापड छान होतं. आणि त्याच्यानंतर हे ज्वेलरी बघा, 150, 250 अशा रेंजमध्ये. आणि हे मंगळसूत्र आहेत ना, 200 रुपयाला आहेत. आणि ह्याचा कलर बिलकुल जात नाही. तुम्ही माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, मी इथूनच घेतलेलं आहे ते लॉंगमध्ये. त्याच्यानंतर इथं गाऊन पण आहेत, 250, 300, 350, 400 जसं तुम्ही घ्याल तसं इथं गाऊन मिळतात. क्वालिटी पण खूप जास्त चांगली असते. आणि जर पैसे कमी असतील तर क्वालिटी चांगली मिळणार नाही, मी आता सांगते. आता हे बघा, 150, 200 रुपयाला हे टॉप मिळतात. 200 रुपयाला. हा हा ना. तिथं बघितलं होतं, तिथं 200ला होते, आता इथं 150ला आहे. खूप छान आहेत. आता ते लावतातच तेवढ्याला, आपण बघू जास्त. खूप छान आहेत आहे. घेत आहे घे. 10 नंबरचे का? आणि ह्या साड्या इतक्या जास्त सॉफ्ट होत्या, कापड इतकं छान आहे ह्याचं. 3D प्रिंटमध्ये आहेत. आणि ह्याही 200 रुपयाला होत्या. आणि मला खरंच जास्त आवडल्या होत्या, पण साडी जास्त मी घालत नाही, त्यामुळं मी काही साडी इथं घेतली नाही. पण खूप जास्त सूत चांगलं आहे. डेली यूजसाठी ह्या साड्या खरंच चांगल्या आहेत. जर घरी साड्या घालायच्या असतील आपल्याला तर इथून आपण नक्कीच घेऊन. आणि गावाला आई सासूबाई यांना ह्या साड्या खरंच आवडतील, कारण त्या डेली यूजसाठी खरंच खूप छान आहे. आम्हा दोघींना काहीच घ्यायचं नव्हतं. आणि तुझं खायला दाखव. हां, हिचं भरलंय, तुझं दाखव. आणि आम्ही आलेलो फक्त 15 मिनटं झालेत. आणि मला बघा, आणि मी तर थैला पण आणला नव्हता. मी ह्यांच्याबरोबर येते आणि मग जास्त खर्च करून जाते. ठीक आहे, चला अजून जायचं आहे. फक्त आता 15 ते 20 मिनिट झाले. आणि काय घेतलंय ते मी घरी गेल्यानंतर दाखवतेच. आणि ह्या चप्पल बघू शकता, सँडल बघू शकता, इतके जास्त स्वस्त. म्हणजे ह्यातलं कुठलंही घ्या, फक्त 200 रुपयाला होतं हे. आणि डिझाईन बघा, किती फॅन्सी सँडल आहेत हे. दुकानात गेलं तर 400, 500, 600, 1000 ह्या रेंजमध्ये येतील. हां, मी म्हणते की तिकडं क्वालिटी चांगली असते, पण कमीत कमी तुम्ही हे 200 रुपयाला घेतलं तर 2 महिने 3 महिने तर वापरू शकाल. इतकं छान इथं कलेक्शन होतं सँडलचं. त्याच्यानंतर हे लटकन आहेत साडीसाठी, ब्लाऊजसाठी. खूप जास्त सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. तर एकदाच घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथं आहेत पेटीकोट, परकर पण बोलतात आमच्या इथं. तर हे फक्त 100 रुपयाला आहेत. कुठलाही घ्या 100 रुपयाला, कारण बाहेर घेतलं तर 130, 140, 150 या रेंजमध्ये मिळतो. आणि त्याच्यानंतर इथं टॉप होते 150 रुपयाला होते. आणि पहिलं होतं ना ते 200 रुपयाला होते तिकडं. आणि आता हे जे आहे, आणि डेली यूजसाठी हे कापड खरंच चांगलं आहे. आता गरमीमध्येही आपण यूज करू शकतो. अशा प्रकारचे कॉटनमध्ये आणि वेगवेगळ्या कपड्यांमध्ये मिळतं. तिला डेली यूजसाठी टॉप पाहिजे होता, आणि तिथं 200 रुपयाला घेऊन आले. आणि इथं त्याच्यापेक्षा छान आहेत, 150 रुपये ऐसे बोल रहा है. ठीक आहे, चला त्याच्यासाठी फिरून घ्यावं लागतं. तो पण चांगला आहे, आणि इथं आहे ते पण चांगले आहेत. आणि हे 150 रुपयाला आहे. त्याच्यानंतर हे टॉप बघू शकता, किती जास्त सुंदर टॉप आहेत. असं तुम्हाला वाटेल की आपण दुकानातच आलो आहे. आणि दुकानातही इतक्या व्हरायटी बघायला मिळणार नाहीत, इतकं जास्त हे वन पीस आहेत बघा. तर आपल्याला काय ह्याची गरजच नाही आहे, कारण आपण हे यूज नाही करत. त्यामुळं चला, ज्या स्लिम आहेत मुली त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे, पण आपल्यासाठी नाही. त्याच्यानंतर इथं साड्या होत्या. आणि म्हणजे ह्यांचं दुकानच असतं, पण हे का नाही, शुक्रवार मार्केटमध्ये एक दिवस हे साड्या इकडे लावतात. तर त्यांच्या हातातली जी साडी होती ती 500 रुपयाला होती. आणि ह्या साड्या पण बघा, दुसऱ्या पण होत्या. आणि त्याच्यातले मला आवडलेली साडी हे बघा,
तर ह्या साड्या खूप जास्त सुंदर दिसत होत्या. ह्या 700 रुपयाला म्हणत होत्या त्या, पण कमी जास्त करून देतात त्या आणि अजून दिलं असतं कमी करूनही. पण मी पहिलं सांगितलं की मला साड्या नव्हत्या घ्यायच्या म्हणून नाही घेतल्या. त्याच्यानंतर ह्या पर्स बघा, इतक्या जास्त सुंदर पर्स आहेत आणि ह्या फक्त 250 रुपयाला आहे. कुठलीही पर्स घ्या फक्त 250 रुपये. त्याच्यानंतर हे घागरा बघा, दुकानात गेल्यानंतर 7,000, 10,000, 15,000 अशा रेंजमध्ये घागरा मिळतो. पण इथं खूप जास्त चांगले मिळतात, म्हणजे 2,000, 3,000, 4,000, म्हणजे ते कितीही सांगितलं ना त्यांनी तर ते आपण कमी करायचं. मग त्या हिशोबाने ते देतात, त्यांना परवडलं तर ते देतात. आणि त्याच्यानंतर हे टॉप पण बघा, आणि हा टॉप फक्त 350चा आहे बरं का. दुकानात तुम्हाला हा टॉप कधीच 350ला मिळणार नाही, पण तिथं मिळतो. आणि हे ड्रेस जे आहेत ना ते 500 रुपयापर्यंत मिळतील बघा. 400-500 ह्या रेंजमध्ये हे वन पीस पण आहेत. 400 रुपये, 500 रुपये अशा प्रकारे मिळतात. आणि प्रत्येक व्हरायटी आहे बघा तुम्ही, म्हणजे अलग अलग प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील इथं. त्याच्यानंतर साड्या होत्या इथं, आणि जिथं जाईल तिथं साड्यांसाठी खूप जास्त गर्दी होती. मी दाखवते तुम्हाला कशा साड्या आहेत. त्या कॉटनच्या होत्या आणि ह्या महाग साड्या आहेत, म्हणजे जे दुकानवाले आहेत तिथं लावतात तर ते साड्या थोड्याशा महाग असतात. 1,000, 1,500 असे ते सांगतात. मग आपण थोडंसं कमी करायचं, मग ते कमी करूनही देतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते सेलमध्ये कशा लावतात साड्या ते. तर आता ह्या सेलमधल्या साड्या आहेत आणि तुम्हाला ओळखू पण येणार नाही की ही साडी, म्हणजे आता किती सुंदर साड्या दिसतात आहे ना. फक्त 150 रुपयाला ही साडी आहे बरं का. आणि ते भैया घडी घालतात आहे ना, ती पण साडी फक्त 150 रुपयाची आहे. आणि इथं ग्रीन दिसते ना, म्हणजे ह्या सगळ्या साड्या 150 रुपयाला आहेत. आणि खूप छान साड्या होत्या ह्या. आम्ही इथं पण काही घेतलं नाही. त्याच्यानंतर अशा प्रकारचे कापड पण मिळतं इथं, म्हणजे मीटरवर मिळतं. तुम्हाला जर जेंट्ससाठी कुर्ता शिवायचा असेल, मुलांसाठी कुर्ता शिवायचा असेल तर इथून तुम्ही कापड घेऊन कुर्ता शिवू शकता. खूप चांगले चांगले कापड मिळतं इथं. हे कितीला आहे? 300 काय आहे सर? त्याच्यानंतर हे घागऱ्याचं दुसरं कलेक्शन आहे बघा दुसऱ्या ठिकाणी, आणि इतके फ्रेश होते ना हे, असं वाटत होतं की आत्ताच घ्यावं चला. आताच माझ्या भावाचं लग्न झालं त्यावेळेस असं काही छान छान दिसलं नाही, आणि आत्ता इतकं छान छान सगळं दिसतं ना, असं वाटतं आत्ता त्यावेळेस आपण घेण्याच्या वेळेस का नाही मिळाला आपल्याला. तर ते भैया घेऊन उभा राहिलेत बघा, ते पण किती जास्त सुंदर दिसतंय. आणि इथं अंधार व्हायला लागला होता तरीसुद्धा ह्याची चमक बघा, म्हणजे किती शाईन करतं हे कापड. इतके जास्त घागरे छान होते. हे 5,000, 6,000, 7,000 ह्या रेंजमध्ये होते. कमी जास्त ते करून देतात परत. त्याच्यानंतर इथं पडदे पण मिळतात. तर मी गेल्या वेळेस पडदे घेऊन गेले होते बघा, म्हणजे हे पडदे फक्त 200-250 रुपयाला मिळतात. आणि क्वालिटी इतकी छान आहे ना ह्या पडद्यांची. आमच्या घरात बंगल्याला हे पडदे लावलेत, आणि ह्या पडद्यांमुळे इतका छान लुक आला आहे ना घराला. जे कुणी घरी येतात ना ते पहिलं विचारतात की पडदे कुठून घेतले म्हणून. इतके छान पडदे घरासाठी घेतलेत मी. तर आईकडे ते पडदे घेतलेत मी, आणि जर कधी गेले तर तुम्हाला नक्की दाखवेल की त्याच्यामुळे घराला लुक कसा आला आहे ते. त्याच्यानंतर हे असं कापड मिळतं बघा, हे कापड घेऊन तुम्ही ड्रेस शिवू शकता, घागरा शिवू शकता. आणि हे पण मीटरवर मिळतं बघा, अशा प्रकारचं कापड आहे. आणि नेटमध्ये एक कापड मिळतं यांच्याकडं. म्हणजे तुम्ही बघा, शुक्रवार मार्केटमध्ये काय नाही मिळत, फक्त पैसे घेऊन यायचं आणि सगळं घ्यायचं. आणि इथं भांडी पण होती बघा, नॉनस्टिकची पण भांडी होती, चमचे होते. आणि म्हणजे भांड्यांपासून ते ज्वेलरीपासून, कपड्यांपासून, भाजीपासून सगळं मिळतं बरं का या मार्केटमध्ये. फक्त यायचं, 2 पिशव्या आणि खूप सारे पैसे. त्याच्यानंतर इथं ह्या लेस आहेत बघा, ह्या साड्यांच्या लेस आहेत, मोठ्या आहेत त्यामुळं. ब्लाऊजच्या नंतर दाखवते मी. तर प्लेन साडी असेल तर ह्या लेस तुम्ही त्याच्यावरती लावू शकता. खूप जास्त सुंदर सुंदर लेस आहेत, आणि काहीतरी 30 रुपये 40 रुपये मीटर या प्रकारे ते ह्या लेस देतात. आणि बाहेर बघा दुकानात किती महाग लेस मिळतात ह्या, आणि इथं किती जास्त स्वस्त आहेत. आणि त्याच्यानंतर ह्याला काय म्हणतात आता मला माहीत नाही, केसांना लावायचं आहे, हे पण 50 रुपये 100 रुपये असं मिळत होतं. त्याच्यानंतर इथं होतं डिनर सेट. आणि इथं पण मी काय घेतलेलं नाही आहे, मी जिथं घेतलं काय ते पण मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर हे कानातले होते बघा, किती छान सुंदर सुंदर कानातले आहेत, छोटे छोटे आहेत. हे 50 रुपये 100 रुपये या रेंजमध्ये हे कानातले मिळतात. हे 50 रुपयाला असते मिळते. आणि त्याच्यानंतर हे झुमके पण बघा, 50-100 रुपये ह्या रेंजमध्ये मिळते. त्याच्यानंतर ह्या ब्लाऊजच्या लेस आहेत बघा. तर आपण दुकानातून घेतो त्यावेळेस मीटरवरती लेस मिळते, आणि ह्या लेस म्हणजे 20 रुपये 30 रुपयाला ही लेस मिळते. आणि किती जास्त आहे बघा, एक एक हे दिसतंय ना ते पूर्ण 20 रुपयाला. अशा प्रकारच्या लेस मिळतात इथं, खूप जास्त स्वस्त मिळतात. कधी तुम्हाला घ्यायचे असतील तर इथंच घ्यायला या. आणि ही लहान मुलांची कपडे बघा, ही फक्त 150-150 रुपयाचे आहेत.
आता ह्याची क्वालिटी कशी आहे माहीत नाही, पण ते जे ते आता दाखवत होते बघा त्यांच्या हातात होते ते तर ते छानच होतं. म्हणजे 150-200 रुपयाच्या रेंजच्या मानाने काहीच जास्त हे महाग नाही मला असं वाटतं. त्याच्यानंतर हे कानातलंही मला खूप जास्त आवडलं होतं. थोडेसे खडे होते त्याच्यावरती, नाजूक नाजूक पण होते आणि झुमके होते. आणि मला खरं सांगते मला जास्त झुमके घालायला आवडतं आणि मी जास्त पण यूज नाही करू शकत कारण माझे कानच खराब होतात का काय माहिती मी नकली घातलं की, त्यामुळं मी जास्त नाही यूज करत. पण ज्यावेळेसला आवडेल त्यावेळेस घालायचं, थोड्या वेळ काय फंक्शन असेल तर थोड्या वेळासाठी घालायचं, परत काढून ठेवायचं, परत सोन्याचं घालायचं, अशा प्रकारे चालू असतं माझं. आणि त्याच्यानंतर घर सजवण्यासाठी मी विचार केला की आता पोस्टिंग येणार आहे आणि खूप सारी स्वप्न घेऊन जातो आम्ही नवीन घरात जायचं म्हटल्यानंतर, आणि तिथं कसं डेकोरेशन करायचं हे पण आमचं चाललेलं असतं. म्हणून म्हटलं चला इथून थोडंसं डेकोरेशनचं सामान घ्यावं. आता युनिट कळणारच आहे, 8-10 दिवसात युनिट कळेलच. त्यावेळेस अजूनही मी परत एकदा येणार आहे शुक्रवार मार्केटला डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी. पण मग मी इथं आलेच होते तर म्हटलं चला घेऊया. तर हे दाराचं बघा आणि हे खूप जास्त सुंदर दिसत होतं आणि हे फक्त 200 रुपयाला आहे. आणि त्यांना कमी करून मागितलं असतं तर त्यांनी ते पण दिलं असतं. आणि ह्या बांगड्या बघा किती जास्त सुंदर डिझाईन आहे ना ह्या बांगड्यांचं, मला खरंच खूप आवडल्या होत्या. पण तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या हातात फक्त हिरव्या बांगड्या असतात कायम. तरी पण मी विचार केला की आज थोड्याशा बांगड्या घेऊच या म्हणून इथून. खूप छान छान होत्या ह्या, 100 रुपयाला कुठलंही घ्या 100 रुपयाला अशा प्रकारच्या ह्या बांगड्या होत्या. त्याच्यानंतर मी ह्याच्यातला एक रेड कलरच्या बांगड्या घेतल्या, त्या मला आवडल्या, कधीतरी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतीलच. आणि त्याच्यानंतर इथं पण डिनर सेट होते आणि स्टीलची भांडी पण होती. स्टीलच्या भांड्यांची इतकी जास्त काय क्वालिटी चांगली नसते, पण 20 रुपयाला प्लेट अशा प्रकारे मिळतात. आणि हा बटवा बघा, हा 300 रुपयाला ते म्हणत होते, 200-250 पर्यंत त्यांनी दिला असता. किती छान दिसतंय बघा हे. आणि हे खाली आहेत ते पण 300 रुपयाला ते म्हणत होते, पण 250 रुपयापर्यंत त्यांनी दिलं असतं. त्याच्यानंतर इथं आहेत बेडशीट आणि 200 रुपये, 250 रुपये, 300 रुपये, 400 रुपये अशा प्रकारे इथं बेडशीट पण मिळतात. त्याच्यानंतर परत एकदा ज्वेलरी बघण्यासाठी मी थांबले होते. आणि इथं मार्केटमध्ये आहे ना खरंच ज्वेलरी इतक्या छान प्रकारची मिळते, खूप वेगवेगळ्या प्रकारचं इथं डिझाईन बघायला मिळेल तुम्हाला. इथं डायमंडमध्ये हे होतं बघा, ह्याच्यातलं मी एक घेतलं. आणि हे 100 रुपये, 200 रुपये, 250 रुपये ह्या रेंजमध्ये इथं मिळतं. आणि डिझाईन खरंच तुम्ही स्वतः बघू शकता की किती जास्त सुंदर सुंदर आहेत. म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल इथं की कुठलं घेऊ म्हणून. आणि त्याच्यानंतर हे नेटमध्ये दुपट्टा होता आणि किती जास्त सुंदर आहे तुम्ही बघा. तुम्ही कुठल्याही ड्रेसवरती हे दुपट्टा घेऊ शकता नेटमधले. खूप जास्त सुंदर होते, मला जास्त आवडले. पण मी विचार केला की हे घ्यायचे कुठल्या ड्रेसवरती असं. आणि त्याच्यानंतर इथं परत एकदा सँडल, चप्पल आम्ही जाताना काहीच घेऊन गेलो नव्हतो बरोबर. 200 आता हे रुपयाला बघा. काहीही घ्या 200 रुपयाला. इतकं सारं घेऊन आलोय आता धरलं पण नाही जाते, आता इतकं वज आहे. आणि हिच्याकडे ओझं दिलंय मी. दीदी. मेरा हाथ दर्द हो रहा है. आणि ही दिदी संघ असल्यानंतर खर्च पक्का. आम्ही 5 वाजता गेलो होतो, आत्ता वाजले 8:30. इतका वेळ झाला यायला, कारण शुक्रवार मार्केटला गेल्यानंतर खूप जास्त उशीर होतो. तर चला पोचलोय आता.